आता पाहुयात विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या इतर बातम्यांचा आढावा। 23 तारखेला अमित शहा विदर्भ दौऱ्यावर आहेत। विदर्भ दौऱ्यावेळी भाजपच्या कोर कमिटीशी अमित शहा चर्चा करण्याची शक्यता। शहा भाजपच्या इच्छुक उमेदवारांशी देखील चर्चा करण्याची शक्यता। नागपुरात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संध्याकाळी बैठक होणार, तर नागपुरातील 3 मतदारसंघातील दावेदारांसोबत फडणवीसांची देखील बैठक होणार। नागपूर पूर्व, नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण या मतदारसंघाचा आढावा घेणार। शहांच्या विदर्भ दौऱ्यापूर्वी फडणवीस उमेदवारांची चाचपणी करणार। महायुतीमध्ये 170 ते 175 जागांवरील तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती। उर्वरित जागांवर शहांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होणार, तर अजून काहीच ठरलेलं नाही। या आठवड्यामध्ये ठरेल, मात्र सीएम महायुतीचा होईल असं शिरसाट यांनी म्हटलंय। कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, कोणती जागा कोणी लढायचं हे ठरलेलं नाही। या सर्व 3 नेते मिळून ठरवतील, त्या टायमाला अधिकृत घोषणा त्याची केली जाईल। अजितदादा गट मराठवाड्यातील 5 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पाथरी, जालना शहर, गंगापूर, धाराशिव, कळंब आणि घनसावंगी या मतदारसंघावर दादा गटाकडून दावा केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची प्रत्येक जागेवर सहमती, कुठेही मतभेद नाहीत, संजय राऊत यांचा दावा। एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतो। ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपासंदर्भात एकमत जास्त आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे। मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे। तर आव्हाडांनी बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर उत्तर देणं टाळलंय। मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय। मी चेहरा आहे, त्या ऑब्जेक्शन आहे आपलं, आहे काय मग सांगून टाका। थोरात यांनी सांगितलेलं आहे, चेहरा सांगितलं ना। महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलंय। अभी देखिए, हरियाणा हारेंगे, महाराष्ट्र हारेंगे, जहां चुनाव होंगे वहां बीजेपी हारेगी। नागपूर पूर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या संगीता तलमले यांनी देखील तयारी सुरू केली आहे। पवार गट आणि ठाकरे गटानं दावा केलेल्या मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे। पक्ष माझ्यावर विश्वास करेल तर नक्कीच मी त्यांच्या शब्दावर खरी उतरील। पूर्व नागपूरमध्ये ही सीट नक्कीच निवडून आणण्याचा प्रयत्न करेन। महाराष्ट्रातील 209 जागांवर महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी दिली आहे। शिंदे गटाच्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की 209 जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे।